मंडळी, स्वागत आहे आपले बालाघाटचा योद्धा व SPL मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण या परिसरामध्ये विविध सामाजिक, राजकीय व सांप्रदायिक अशा विविध क्षेत्राच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध करीत आहोत। आज आपण एक विषय घेऊन आलो, ते किल्ले धारूर पशुवैद्यकीय व दुग्ध व्यवसाय या विभागाकडून दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी एक कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रशिक्षणार्थ लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे आणि जवळपास तो कार्यक्रम 4 ते 5 दिवस होता। सुरुवातीच्या काळामध्ये यामध्ये दिनांक 10 रोजी एक कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माधव निर्मळ व त्यांचे भारतीय जनता पार्टीचे विविध कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये संबंधित आलेल्या सर्व मान्यवरांचे, राजकीय असतील किंवा सामाजिक असतील, शेतकरी बांधव असतील, त्यांचा सत्कार समारंभ पार पडला। यामध्ये डॉक्टर फणसे व इतर सर्व पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी संबंधित आलेल्या पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले। मात्र त्यानंतर या माजलगाव मतदारसंघाचे, या महायुतीचेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, माननीय आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून संबंधित पशुवैद्यकीय विभागाची कान उघडणी केल्याचे ऐकायला मिळाले। यामध्ये काय तथ्य आहे हे देखील पाहणे खात्रीपूर्वक गरजेचे, कारण ही फक्त चर्चा आहे। तर या माजलगाव मतदारसंघामध्ये असे राजकीय वळण किंवा राजकीय सुडबुद्धीने एकमेकांना राजकारण करणे कुठल्याही गोष्टीमध्ये हे एक योग्य नाही। मात्र असा प्रकार या किल्ले धारूर शहरामध्ये किंवा माजलगाव मतदारसंघामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे या माजलगाव मतदारसंघामध्ये कुठले सामाजिक कार्य असेल किंवा विविध सामाजिक उपक्रम असतील, शासनाचा निधी असेल, याबद्दल महायुतीने एकत्र येत तो निधी खर्च करून जनतेला न्याय देण्याचं काम करणे गरजेचं आहे। मात्र या माजलगाव मतदारसंघामध्ये असे विविध राजकीय सूड उठवल्याचा प्रकार आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळत आहे। किल्ले धारूर शहरामध्ये हे पार पडलेला पशुवैद्यकीय विभागाचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये माधव निर्मळांचा सन्मान आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची कान उघडणी केल्यानंतर या कार्यालयाकडून एक पत्र प्रसारित करण्यात आले। ते पत्र सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे, कारण या पत्रामध्ये प्रामुख्याने असा उल्लेख केला आहे की राजकीय कुठल्याही व्यक्तीला आम्ही त्या कार्यक्रमासाठी बोलवले नव्हते, फक्त तहसीलदार, पंचायत समिती, गटविकास अधिकारी आणि या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनाच बोलवले होते। मात्र त्यांच्या मनानेच हे माधव निर्मळ व कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी स्वतःहून भाषण केले। मात्र जो कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाले या अगोदरचे, त्या कार्यक्रमामध्ये स्वतःहून जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, डॉक्टर फणसे आहेत किंवा इतर सर्व अधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत आलेल्या मान्यवरांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला, पुष्पगुच्छ देण्यात आलं, स्वतःहून भाषण करण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भाषण करा। मात्र असं नंतर जो प्रकार घडला, यामध्ये फक्त प्रसिद्धीसाठी हापापलेले हे राजकारण या माजलगाव मतदारसंघामध्ये दिसून येत आहे। ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी वेळ घालायचा सोडून असे राजकीय जर सूड उगवण्याचा प्रकार या माजलगाव मतदारसंघामध्ये दिसत असेल तर या माजलगाव मतदारसंघाचा विकास नक्कीच खुंटलेला दिसू शकतो भविष्यात। आणि या अगोदर देखील अनेक जरी प्रश्न मार्गी लागले असले तरी हा रिकामा वेळ असा घालण्यामध्ये राजकीय पुढारी आपला वेळ असा वाया घालवत आहेत, असा प्रकार या माजलगाव मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येतो। नक्कीच यापुढील अशा विविध बातम्या पाहण्यासाठी आमच्या बालाघाटचा योद्धा व SPL मराठी यूट्यूब चॅनल व बालाघाटचा योद्धा फेसबुक पेजला शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।